तर सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम. तर कशात भावांनो, आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल. तर भावांनो, तुमचा हा सर्किट दादा तुमच्यासाठी एक खतरनाक असा गेम प्ले घेऊन आलेला आहे. तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खेळण्यासाठी हा नक्कीच गेम प्ले पाहून घ्या. एहे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. तो चलिए शुरू करते हैं. तर भावांना, आपण गेमच्या लॉबीमध्ये आलेलो आहे. तर हे सर्वप्रथम आपण आपल्या घरामध्ये आहेत. हे आपलं घर आहे मित्रांनो. चिकट पैसा असल्या कारण घरसुद्धा हायफाय बांधलेला आहे. आणि हा विषय फक्त गेम पुरता आहे मित्रांनो. गेममध्ये तर आपण भरपूर श्रीमंत आहात. चला, तर समोर दिसलेली कंपनीसुद्धा आपली आहे. दारात फॉर्च्युनर आहे. आणि आपण थोडाही उशीर न करता आपल्या भावाला पोलिसांनी अटक केलेलं आहे. त्याला सोडण्यासाठी जाऊया चला. तर मित्रांनो, आपण फॉर्च्युनरमध्ये बसून भावाला सोडण्यासाठी चाललेलो आहेत. आता आपल्याला पोलीस स्टेशन तर माहिती नाही मित्रांनो, परंतु कुणीही दिसेल त्याला आपण पोलीस स्टेशन विचारू आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या भावाचे गुन्हे काय आहे काय नाही ह्याची चौकशी करून आपण आपल्या भावाला सोडण्याचा प्रयत्न करू. परंतु सर्किट दादा जर पोलिसांनी नाही सोडलं तर पोलिसाला गोळ्यासुद्धा मारू शकतो, हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. तर इथं माणूस दिसल्यामुळं यांच्याशी संवाद साधू, यांना विचारू पोलीस स्टेशन कुठं आहे. हा माणूस थांबणा झाला. इकडं बघणं आहे भाऊ. तर भाऊ बघितला आहे. भाऊ म्हणला आहे समोर जा. तर भावांना आपण हा काय एवढा रिस्पॉन्स दे नाही. नाटक आणल्यामुळे ह्याला तर मारात लागेल भाऊ. तर त्याने पण आपल्याला 2-3 गुद्दे मारलेले आहेत. आपणही ढिलो नाहीत पडलो. आपण बी हेडशॉट दिले 2-3 डिझर्टिकलचे. तर मित्रांनो, आपण आपल्या पोलीस स्टेशन सांगितलं आहे मित्रांनी, परंतु हराम करू होता, थोडासा जास्त भाव खायला होता म्हणून मारण्यात आलेला आहे. कारण की सर्किट दादा आपण पळून जाण्याचे प्रयत्न करीत असताना आपल्याला पोलिसांनी भयंकर अशी टक्कर दिलेली आहे. आपल्या 35 लाखाची नुकसान झालेले आहे. पण ह्या 35 लाखाचा बदला आपण नक्कीच घेणार. पोलीस स्टेशन बी आपल्याला इथंच गावलेलं आहे. त्या माणसाने सांगितलं नव्हतं, परंतु आपल्यालाही माहीत नव्हतं इथं गावलेलं आहे. त्यामुळं आपण इथं येऊन पोलीस ठाण्यामध्ये येऊन आपण तर आपल्या भावाला सोडणार आहेत. परंतु पोलिस मागं लागल्यामुळं आपल्याला पळावं लागणार मित्रांनो. कारण की आपण एक जणाचा मर्डर केलेला आहे. जागोजाग आपल्याला आढळण्यात येणार आहे. तर थोडी वेळ मित्रांनो बोर होऊ नये म्हणून म्युझिकचा आनंद घ्या. खासरे म्युझिक. लांब सडक रान जणू काही हॉलिवूड. हिरो शेतकरी जग मारतोय बॉलिवूड. म्युझिक हाय जोरात नाचतो या तोऱ्यात. वावर अँड पॉवर फ्लेक्स आहे. आता लय पळापळी झाली मित्रांनो. इतके पळो तरी पण हे पोलिस सोडिनात. तर यासाठी यांना उडवात लागेल मित्रांनो. लोग कहते हैं कानून के हाथ लंबे हैं, लेकिन हमारे भी उससे लंबे. देखो, इनको हम मारेंगे आप और जरूर मारेंगे. तर नाईलाजाने मित्रांनो यांना उडवा लागायला लागलेला आहे. कारण की आपण तर यांच्यापासून वाचायचे प्रयत्न करीत होतो, परंतु नाईलाजाने यांना उडवा लागेल. कारण की आपल्याला पिच्छा सोडिनात मित्रांनो. तर आपली फॉर्च्युनर खराब झाल्यामुळे, तसं मित्रांनो आपल्या आता फॉर्च्युनरचं काम निघालेलं आहे. त्यामुळं आपण तर फॉर्च्युनर नाही चालू शकत मित्रांनो. फार डॅमेज झालेलं आहे. आपल्याकडं पैसा असल्यामुळे आपण कंपनीकडून गाडी ऑर्डर केलेली आहे. आपण आता गाडीवर भावाकडे जाऊ. आता पोलीस स्टेशनला जाऊ. कारण की इकडचं तर सुपडा साफ केलेला आहे. पोलीस शांत झालेले आहेत. तर जाऊ आपण, काय होतंय बघूया मित्रांनो. जिंदगी फर्स्ट क्लास. गँग आपली बॉम्ब ब्लास्ट करतो काम फास्ट फास्ट. काम धंदे गावरान मुंडे चालते. माय लाईफ इज रिच नाही कसले वांदे. होलवावर इजावर नको गोव्याचा बीच. अशी चालली या जिंदगी. पाहिजे एक सुंदरी, तिला घेऊन जावं म्हणतो म्या मंदिरी. जावा की झाली आता रात ही दार तर मित्रांनो आलो. करू द्या माझे काम धंदे. गावरान मुंडे गावरान मुंडे. देशी हे जगतो, शेती बी करतो, आयटी तर फिरतो, करतो काम धंदे. गावरान मुंडे गावरान मुंडे. तर मित्रांनो आपण आलेलो आहेत पोलीस स्टेशनमध्ये. आणि इथं 2 जण तर आपल्यासमोर पोलीस दिसतात. त्यांच्या हातात बंदूकसुद्धा आहे. यांनी तर बंदूक उगारली. वा काय हे भारताचं कानून येड लागले काय. आगा माय.
आपल्याला मारायला त्याच्यामुळं आपल्याला जर थोडंसं पळून जावं लागेल, कारण की ह्यांचं तर बदला आता बाद झालं पळून जायचं मित्रांनो. गेल्या बरीच पण आपण इथं आलतो तर इथून आपल्याला पळून लावण्यात आलेलं आहे. आता सुट्टी द्यायची नाही मित्रांनो, बाद झाली आता पळापळी. आता ह्यांना पळवायची वेळ आलेली आहे, कारण की भरपूर असा ताण दिलेला आहे. भावाला सोडायचं आहे आणि तुम्हाला तर माहिती सर्किट दादा काही पण करू शकतो. तर आता ह्यांना एकालाही सुट्टी नाही मित्रांनो. चले दादा लावाकडं त्याचे मशनात लाकडं. दादा म्हणजे काय मामूली आदमी समजा घ्या इन्होंने. तर मित्रांनो आपण तिघंजणं तर ठार केलेलं आहेत. आता पोलीस भरपूर अशा गाड्या येणार आहेत, त्यामुळं एकाला ताणू मारायचे प्रयत्न करू आपण. तर आपण आधी इथून पळून जाऊ, कारण की आपल्या पाठीमागे आहेत आणि पुढं बी पोलीस आहेत. तर आपण पळूया थोडंसं. पोलिसाच्या चक्करमध्ये आपली गाडीची धडक झालेली आहे आणि आपण उडून पडलेलो आहेत. त्यामुळं आपल्याला आपली पैसा असल्यामुळे आपण काही करू शकतो. त्याच्यामुळं आपण लॅम्बोर्गिनी मागितलेली आहे टार्झन. तर आपण टार्झन घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करू, कारण की इथं जर थांबलो तर दादाचेच मशनात लाकडं जाणार आहेत. त्यामुळे दादा थोडासा सर्किटपणा दाखवून पळून जाणार आहे. तर बघा मित्रांनो, भरपूर अशी फायरिंग व्हायला लागलेली आहे. आपल्या पळून जाण्याचे प्रयत्न करूया. तर आपण तर तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरलेलो आहेत, परंतु पळू भी शकत नाही. कानून के हात बहुत बडे लंबे बहुत लंबे होते ऐसे बोलते एक तो. आता थोडीफार हिंदी मिसळली मित्रांनो मनोरंजन करण्यासाठी. तर पुढून मी पोलिसाची गाडी यायला लागली मित्रांनो, कारण की धन्नो डॉन म्हणजे बारका डॉन नाही. तर मित्रांनो धडकी झालेली आहे आणि धडकीनुसार माझंसुद्धा काम झालेलं आहे. तर मित्रांनो मी माझ्या भावाला वाचवण्यापासून असमर्थ राहिलेलो आहे. तर मला माफ करा, पण नेक्स्ट पार्टमध्ये मी नक्कीच माझ्या भावाला सोडून आणीन मित्रांनो. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.